हाय हॅलो नमस्कार गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पोगो 143. आज व्लॉग बनवायचं कारण असं आहे की आज आहे माझा शो जो की बदलापूर खूप गावात आहे, आतमध्ये मुरबाड रोडला खूप आतमध्ये. माझ्या इथून मी करंट लोकेशन तिकडचं पाठवलं त्यांनी, तर बघितलं तर काहीतरी 40 मिनटं दाखवत आहेत. तर मी आता शोला निघेन आणि तयारी करेन आणि मग शोला निघेन. तर आजचा पूर्ण ब्लॉग नक्की बघा. हे गाईज, अंबना स्टेशनला आम्ही भेटलोय. हे लोक तर माझ्यासोबतच होते आणि कोमल भेटली आहे. आता आम्ही चाललोय ट्रेनने बदलापूरला. कुठल्या स्टेशनला? दुकाना पण घ्यायची. मिस्टर चांबळे, मिस्टर टुंबडू टुंबडू काय गा बायतायची काय हात दाखते. हे गाईज, ट्रेन आली. आता मी ट्रेनमध्ये चढू. भरपूर गर्दी आहे ट्रेनला. हे गाईज, गायत्री आली आहे. पहिल्यांदा मी गायत्रीला आम्ही थांबू दिलं नाहीये. चला जाऊया. गर्दी भरपूर डेंजर होती. हे बघा कशी चढतायत, बघू शकता तुम्ही. कोमल, अक्षय, आता आदिवासी हे गाईज, आम्ही आता ज्यूस पितोय. अक्षय पिऊन गेला. पण काय झालं पवन? हे गाईज, आम्ही ओमनी पकडले. आता बसलोय आणि आता गाईज हे आहे बदलापूर स्टेशन. आता आम्ही चाललोय स्पॉटवर. गाईज, आम्ही आलोय स्पॉटवर. हे गाईज, आम्ही घाईत निघालो. जेवायला नाही भेटलं तर आम्ही फ्राईड राईस घेतला. लक्ष दाखव बा. आणि माझा इथे आहे नाही, नॉनव्हेज आहे बाळ. पहिल्यांदा असा लुक करते ना, छान दिसतीये. पण मी आदिवासी पहिलाच आहे, मला काय बघू बाळ. हा परफेक्ट. आता छान वाटतं बघ, खरंच छान वाटतं. आता साईडला ऐकलं इथे काय चाललंय, तयारी चालली आहे. पवनला काय नटवते. मला असं काही त्यांनी केलं नाहीये. स्मेल छान, स्मेल घे नको मारू. मारत नाहीये. एवढं नाहीये लोटस. काय अक्षय, काय झालं बा? काय माहित.
अरे मिरची दिली त्या ह्याच्यात टाकून खायला. तिला नाही स्ट्रॉंग आहे बस ती बायको तू काय हिने काय केलं माहिती डायरेक्ट नाकात तोंडात पण स्ट्रॉंग आहे अक्षय ही काय लुक्कू माझी तनु स्ट्रॉंग झालाय ये. अरे त्याने माझ्या तोंडात पण पूर्ण हे केलं नाकात टसत टसत त्याने असं केलं मला तोंडाला पण ठुकलं मग तिकडे मी डोकं अजून करायला लागलं. काय ते काय कशी वाटली तुम्हाला मज्जा अक्षयची बस कर नको ग नको असंच करून एकदा नाही अक्षय फिर फिरा मग तेवढे बैलवाणी दिसायला ते बैलांचा घोडा रस. अरे दोघांनी मला पकडलं दोघांनी कसं पकडलाय रंडी साली मामाला द्या तुम्ही हे बघू शकता सेवा चालली आहे. एवढे सकाळी अरे 26 जानेवारीची कॉमन सकाळीच रिपोर्टिंग असते बाळ. पॅकअप 11-12च्या आत. हो फ्लॅग हाऊसिंग साठी लगेच पॅकअप. अक्षय मला नाही कधी शोधत असता. पवन बघ आपल्याला शो नाही. A few moments later. सांगा पप्पा तुम्ही मानले चांगलं मागणं देखा मा रायचा या भी वर्षाले व्हायचा लगीन यंदा त्या पोरांना मग टकला टुकला देखी सन मग टकला टुकला देखी सन आकाने देशात माले आवाज माडी वाहू बसतेस नगरनी करवना माडी वाहू बसतेस नगरनी करवना राखे भरू नको मथुरा शिपया तुला यारच आदिवासी रागे भरू नको मथुरा शिपया तुला यारच आदिवासी
राणी जोगी नजराशी तुन यारच आदिवासी राणी जोगी नजराशी करू नको मथुराशी बयाशी तुन यारच आदिवासी आम्ही नंबर 1 आहेच आम्ही नंबर 1 होतच आम्ही नंबर 1 आहेच आम्ही नंबर 1 राहणार आम्ही नंबर 1 तो का लगता था कि नहीं लौटेंगे अरे येड़ा से तू हम आदिवासी है भैया जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं समझा राणा रामी नंबर 1 आहे दरारा दरारा आदिवासी कोळ्यांचा दरारा 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 आदिवासी हे गाईस आमचा पॅकअप झालाय खूप नाचलो खूप मज्जा आली आता करतोय पॅकअप चोरल्याला खाते ते आधीचे माणसं इकडे खाऊन गेले ते ना आधी डान्सर होते त्यांचं उरलेलं खाती आहे ती इथे या टेबलवर होतं या टेबलवर ते उचलून खाती आहे हे पण खा कोमल भाऊ खायचे तर गाईज आम्ही आता गाडीत बसलोय घरी जायला आणि बघू शकता तुम्ही काय चाललंय अरे जावा अक्षय तिकडे डिस्गस्टिंग अरे ते पोरांच्या पुढे ती पोरी घेऊ असणार का नाही मी तिकडे जातोय मग तू अरे ह्या साईडला पोरांच्या समोर पोरीच बसणार ना चांगला चढपात्ता पोरगा तिथे पाठवतो याला यायचा इच्छा हेअरफेची मार फांडली तर बर्फ केअर फार फाकली हारफ मी येथे पण हारफाची पवन नेट बसता पवन अंगावर काय शेलतो माझ्या नेट बस हेअरफे तर जरफरा कर पडत नाही बोर फोडलेलं एक काम करतो ग्रुप बनवतो ग्रुप मध्ये सगळं काय पाठवतो कालचे पण आजचे पण पाठवतो आणि माझं साईबाबांचे फोटो दिले ते पण पण द्यायचं हे गाईज आम्ही आता अंबरनाथ स्टेशनला उतरलोय महात्मा गांधी शाळेचे इथे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर अंबरनाथ नगर परिषद केलंय खूप मस्त अशी लाइटिंग केली आहे आणि अंबरनाथ मध्ये काय तर असं एकदम अट्रॅक्टिव्ह खूप भारी वाटतंय बघू खूप मोठं आहे मला इथे दाखवता जमत नाही पण खूप भारी केलंय खरंच मी नाही कधी गेलो आतमध्ये इथं आणि इथे साम सूम हे गाईज तर मी आता घरी आलोय आणि फ्रेश वगैरे जस्ट झालो तर आजचा ब्लॉग कसा झाला ते मला नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट आत्तापर्यंत तसाच मला आयुष्यभर असू द्या कारण पुढे अजून खूप सारे मला व्हिडिओ बनवायचे आहेत आणि तर तोपर्यंत टाटा बाय बाय